एकांती बाळा की सोहम सुख शयन वेळा. तर तुम्ही अभंग म्हणून झाला, आता फक्त अर्थ सांगायचा आहे का. एकांती बाळा. मध्ये काय वाटलं तर बोला पण बरं का, काय सगळा अर्थ लागायला काही प्रत्येक ठिकाणी. तुम्हाला पण तिकडं ओघात काय वाटलं तर सांगा. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव गणेश्वर महाराज की जय. कोणतं मंगलाचरण आहे. कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा. कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. एकांती बाळा की सोहम सुख शयन वेळा. पाहे चरण कमळा सुंदराचे. तेथे अरुण उदेला की सुमनी प्रगटला. कमळनी झाला अंतरी विकासू. ते चरण कमळ केवळ भक्ता आळीवळ सेविती सकळ योगी जन. तेने तृप्त झाले की हृदय ओसंडले. म्हणून वाहवले ज्ञान डोही. ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका पंडिता वाचका ज्ञानी असी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, भक्ती प्रेम सुख दुर्लभत्या. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठावे. जोपर्यंत भगवत कृपा होत नाही तोपर्यंत भक्ती प्रेम सुखाचा अनुभूती येत नाही आणि त्या भक्ती प्रेम सुखाला जाणताही येत नाही. त्यासाठी संत सम्राट भगवान माऊली आपल्या सोहम बोधावर आरूढ झाल्यानंतर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचा गुरुकृपेने भगवत कृपेने जी काही अनुभूती आली ती अनुभूती या अभंगामध्ये वर्णन करतात की एकांती बाळा की सोहम सुख शयन वेळा. याच्या दोन प्रकाराने चिंतन आहे. हे बाळा संबोधन असं पण सांगितलेलं आहे, किंवा बाळा म्हणजे बालिका म्हणजे हे एकांतामध्ये असणारी बाळा म्हणजे बालिका असं. म्हणजे आपली एकांतामध्ये एकाग्र झालेली सोहम सुख शयन वेळा. ज्या वेळेला सोहम सुख हेच कोणी शयम किंवा निद्रा. ज्या वेळेला अहम ब्रह्मास्मी ही खरी काय सोहम सुखाचं शयन आहे. आणि त्यावेळेला ज्या वेळेला बुद्धी अंतर्मुख एकाग्र झालेली किंवा ब्रह्माकार झालेली वृत्ती त्यावेळेला. आणि त्यावेळेला पाहे चरण कमळा सुंदराचे. बाळा म्हणजे या ठिकाणी ती असणारी बुद्धी, किंवा जसं पाठीमागं रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी, त्यांनी त्या ठिकाणी बुद्धिरूपी सखी असं म्हटलेले. तशी ही बाळा म्हणजे बुद्धिरूपी असणारी बालिका, म्हणजे जिच्यामध्ये प्रथम अहम ब्रह्मास्मी असं स्मरण झालेली बालिका. तर ती पाहे चरण कमळा सुंदराचे. तर सांगतात की अशी असणारी बालिका तिलाच भगवत कृपेने भगवंताचं म्हणजे सगुण साकार असणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन होतं. सुंदराचे चरण कमळा पाहे. त्या चरण कमळाला ती पाहत आहे किंवा पाहते. तेथे अरुण उदेला की सुमनी प्रगटला. त्या ठिकाणी अरुण म्हणजे सूर्य जणू काही उगवलेला आहे. म्हणजे त्या भगवंताचं जे चरण कमल आहे ते इतकं सुंदर आहे. या ठिकाणी एक श्लोक आहे, कोणा भागवतामध्ये आठवला तर पहा. त्याच्यामध्ये म्हणतात की असं खऱ्या ह्या भक्तिसुखाचा अधिकारी हा ज्ञानवान पुरुष आहे. किंवा जर अशा प्रकारचा ज्ञानवान पुरुष असला तथा परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम. आणि पुढं काही मला आठवत नाही, तर भगवान म्हणतात की त्याच्या हृदयात मी प्रगट. जे अमलात्म मुनी आहेत त्यांनी सर्व विरागी सर्वांचा त्याग करून केवळ सोहम बोधामध्ये निमग्न झालेले आहे. तर त्या पुरुषांना देखील आकर्षण करावं असं जगात काहीच राहिलं नाही. त्यांना आकर्षण करण्यासारखं माझं फक्त सगुण साकार असं स्वरूप आहे. म्हणून जसं शुकमुनी हजारो वर्ष मेरू पर्वतावर समाधी लावून बसले आणि त्या ठिकाणी भगवंतानी जेव्हा ते श्लोक सांगतात, भगवंताचं वर्णन करणारा कोणता श्लोक आहे तो,
हा नाही दुसरं हा नाही दुसरा श्लोक आहे की ज्या श्लोक ऐकल्यानंतर शुकाचार्यांना त्या विषय म्हणजे भगवंताचा सचंद्र काय कोणता नाही दुसरा श्लोक आहे. तर तो श्लोक ऐकला व्यास शिष्यांकडून तर असा कोणता इतका तेजोयुक्त असा कोणता परमात्मा आहे त्याच्या दर्शनाची ओढ लागली. आणि नंतर पण त्याचं दर्शन होणं काही सोपं नाही. आपण योगशास्त्र किंवा ब्रह्मविद्येसाठी इतके कष्ट केले असेच काहीतरी कष्ट लागतील. परंतु त्यावेळेला दुसरा श्लोक त्याने ऐकला अहो बकीयम स्तनकालकुटम जिगांसया पायदाप्य साध्वी. तर ज्यांनी पुतनेवर कृपा केली तो तुमच्यावर कृपा करणार नाही का असं वाटल्यावर तो दयाघन परमात्मा मला कधी भेटावा असं वाटलं. म्हणून त्याच्या दर्शनाच्या इच्छेने पुन्हा ते व्यासांच्या जवळ आले आणि भागवत संहितेचं अध्ययन केलं. त्याप्रमाणे हा जो परमात्मा आहे या परमात्म्याचं दर्शन होण्याचा खरा अधिकारी कोण आहे जो सोहम शयनवर काय तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडईन अशा असणारा जो पुरुष तो खरा ह्या सुखाचा अधिकारी आहे. आणि त्यावेळेला त्याला ह्या तर परमात्मा सांगतात की असे जे मुनी आहेत अमलात्मा विराग मुनी तर त्या मुनींना आकर्षण करण्यासाठी मी सगुण साकार स्वरूप धारण करतो. मी का सगुण साकार होतो तर त्या पुरुषाचं मन वेधून घेतल्यासाठी कारण त्याला नामरूप मिथ्य आहे. परंतु मी अशा प्रकारचं माझं अलौकिक दिव्य अप्राकृतिक असं नामरूप माझं आहे की त्या नामरूपामुळे त्या मुनींचं देखील आकर्षण होतं. म्हणून म्हणतात की सोहम सुख शयन वेळा त्या सोहम सुखावर शयन करण्याच्या वेळी तो पाहे चरण कमळा सुंदराचे त्या अशा पुरुषांच्या हृदयात परमात्मा स्वतःहून प्रगट होतो. परमात्मा स्वतः होऊन प्रगट होतो. तेव्हा या ठिकाणी म्हणतात की पाहे चरण कमळा सुंदराचे त्या सुंदर असणाऱ्या सौंदर्य खाणी असणाऱ्या त्या परमात्म्याच्या चरण कमळाला पाहिलं तेव्हा तेथे अरुण उदेला त्या ठिकाणी जणू काही सूर्यच प्रगट तुझे निरळी कोटी चंद्रप्रकाशे कमल नयन हास्य वदन हासे हालकारे कृष्णा डोलकारे असा असणारा त्या ठिकाणी जणू काही अरुण म्हणजे सूर्याचा उदय झालेला आहे की सुमनी प्रगटला कमळनी झाला अंतरी विकासू किंवा त्या ठिकाणी सुमन म्हणजे जणू काही सुगंधातच प्राकट्य झालेला आहे. दिव्य असा सुगंध आंतरी विकासू आणि आपल्या हृदय कमळाचा विकास झाला. कमळनी अंतरी विकासू झाला. हृदय कमळामध्ये हृदय कमळ विकसित झालं उल्हासित झालं आनंदी झालं. ते चरण कमळ केवळ भक्ता आळीवळ आणि ते भगवंताचं चरण कमळ हे जणू काही भक्तरूपी आळीवळ म्हणजे भक्त रूपी जे भ्रमर आहेत त्या भ्रमरांना ते सेविती सकळ योगीजन भक्तरूपी भ्रमर त्या भगवंताच्या चरण कमळाचं सर्व योगी लोक म्हणजे सर्व या ठिकाणी योगी म्हणजे ज्ञानीयोगी ज्ञानयोगी ब्रह्मविद्या प्राप्त असे पुरुष त्या भगवंताच्या चरण कमळाचं सेवन करतात. तेने तृप्त झाले त्याच्यामुळे ते तृप्त होतात भगवत चरण कमलाचं सेवन करून आणि हृदयी ओसंडले आणि त्यांचं हृदय जणू काही ओसंडून वाहतं म्हणजे प्रवाहित होतं भगवत चरण कमलाच्या दिशेने त्यांची वृत्ती पुन्हा पुन्हा प्रवाहित होते. आणि म्हणूनही वाहवले ज्ञानडोही आणि ते म्हणतात जणू काही त्या ज्ञानरूपी डोहामध्ये ते वाहूनच गेले म्हणजे ज्ञानरूपी डोहामध्ये वाहून ते भक्तिरूपी समुद्राला काय झाले भक्तिरूपी गंगेला प्राप्त झाले. आणि अशी जी स्थिती आहे तीच म्हणजे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती किंवा त्या भक्तीचा विकास आणि तेच ते परमानंद गेम आहे. त्याला ते परमानंद स्वरूप आहे. म्हणजे जो निर्गुण असणारा परमात्मा तो जेव्हा आनंददायी व्हायचा असेल तर तोच त्या ठिकाणी सगुण साकार झालेला आहे. तेव्हा सांगतात की तेच परमानंदाचं स्वरूप आहे. न संगवे माय परापारुशली दोंदिल दृष्टी झाली देखणेपणे मनाचा अंकुर उगमीच मुराला तो कृष्णाची होऊनी ठेला अनुभविया. म्हणतात की त्या आता त्या परमात्मा दर्शन झाल्यानंतर त्या परमात्मा दर्शनाचं सुख सांगायचं म्हटलं तर ते काय अजून त्या दर्शनाचे सुख काय सांगू त्या दर्शनाचं काय सुख आहे ते म्हणतात न संगवे माय हे माये या किंवा हे आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीला उद्देश म्हणतात हे माय ते जे असणारं सगुण परमात्म्याचं असणारं जे सुख दर्शन सुख ते काय सांगू ते मला सांगताच येणार नाही. परापारुशली परा वाणी जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी पारुशली म्हणजे दूर झाली म्हणजे परावाणीला देखील त्याचं वर्णन करता येत नाही.
परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. दोंदिल दृष्टी झाली देखणेपणे. आणि जसं दोंदिल म्हणजे पुष्ट अशा प्रकारची दृष्टी झाली, म्हणजे भगवत दर्शन केल्यानंतर आतापर्यंत विषय दर्शनाने मलिन झालेली जी दृष्टी तशी भगवत दर्शनाची दृष्टी नाही. तिच्या ठिकाणी देखणेपणे म्हणजे ज्ञानदृष्टी जी आहे ती दोंदिल नाम आपण म्हणतो ना, सुखाचे पेलले दोंद. दोंद म्हणजे पोट वाढणं. तसे ती दृष्टी जी आहे ती अत्यंत विकसित अशा प्रकारची पुष्ट झालेली आहे. मनाचा अंकुर उगमीच मुराला. आणि मनाचा अंकुर म्हणजे संकल्प. आणि तो संकल्प काय झाला, उगमीच मुराला. त्या मनाचं जे मूळ स्थान आहे, उद्गम स्थान आहे परमात्मा, त्या परमात्म्याच्या ठिकाणी ते मन मुरून गेलं. काय म्हणतात ना, माऊलींचा अभंग आहे, मन हे उन्मन झाले एके ठाई आणि तया होणे काय निज सुखा. तो कृष्णाची होणे ठेला अनुभवया. आणि ते जे असा असणारा जो भक्त त्याचं मन ज्या वेळेला परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जातं त्यावेळेला तो परमात्म्या वेगळा न राहता तो अनुभवी कृष्णच होऊन गेला. कृष्ण स्वरूपाला मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. ते पदांघ्रीचे रज तेने तृप्तिओ सहज वरी त्रिवेणी ऊर्ध्व वज्र मज पाहता तो ते रेखा वरी सखोल देखा त्यावरी ओळले पियुष पाणी तियेचे मागे उद्धरणे जगे म्हणून संत संगे तया सोयी. ते दोही भागी विस्तारले जगी म्हणून तया भागी चरणांगुष्ट दृष्टीचा डोळा न निवडेच बाळा तेथे झाला एकवळा मुनी जनागे माये. ते पदांघ्रीचे रज त्या पद म्हणजे त्याच्या पायाच्या जे अंघ्री म्हणजे अंगुष्ठ आणि त्याच्या असणारं जे रज म्हणजे धूळ भगवंताच्या पदकमलाची जी असणारी धूळ तेने सहज तृप्ती. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याला काय म्हणतो निरंकुशा तृप्ती प्राप्त झाली. त्याच्या वरी त्रिवेणी ऊर्ध्व वज्र मज पाहता. आणि ते म्हणतात त्या दृष्टीनं पाहिलं तर मला जणू काही वर त्रिवेणीच प्राप्त झाली. म्हणजे भगवंताचं पद त्याचा अंगुष्ठ आणि त्याचं प्राप्त त्या अंगुष्ठाचं रज त्या पदकमलाचं रज आणि त्या रजाचं सेवन करणारा भक्त ही एक त्रिवेणी आहे. तो काय तुकाराम महाराजांचा अभंग आहे त्रिवेणी नाही देवभक्त आणि कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता असं सांगितलं. अशा प्रकारचं ही जी त्रिवेणी आहे त्या प्रकारे ती जणू काही ऊर्ध्व वज्र ती जणू काही वज्रस्थानी आहे. ही त्रिवेणी वज्रस्थानी आहे म्हणजे अनेक अरिष्टांची नाशक आहे. मज पाहता ते रेखा वरी सखोल देखा. आणि मग मी जर पाहिलं म्हणजे मी जेव्हा हे पाहू गेलो तर त्या चरणकमल कसे तेव्हा ते रेखा चरणकमलावर भगवंताची असणारी जी रेषा आहे ती सखोल देखा म्हणजे अतिशय गंभीर असणारी सखोल असणारी जी भगवंताच्या चरणकमलावर असणाऱ्या ज्या रेषा उमटलेल्या आहे त्या रेषा काय आहे त्यावरी ओळले पियुष पाणी. त्या रेषात मध्ये जणू काय हे पियुष म्हणजे अमृतरूपी जलाचा वर्षाव करणार आहे. म्हणजे अमृत जल कोणाचं म्हणतात गंगेचं. म्हणजे जणू काही ती गंगेचा प्रवाह त्या अंगुष्ठातून. आणि खरं इतिहासातही भगवंताच्या चरणांगुष्ठापासून गंगा प्रवाहित होते किंवा उद्गम पावते. तेव्हा म्हणतात की भगवंताची त्याच्या पायावरच्या रेषा त्यात जणू काही या ठिकाणी गंगारूपी अमृताचा प्रवाह आहे. तियेचे मागे उद्धरणे जगे. आणि गंगा कशासाठी आली त्या सगरांचा उद्धार करण्यासाठी आली. तशी ही जी गंगा सगरांच्या निमित्ताने संपूर्ण जगाचा उद्धार करण्यासाठी भगवंताच्या या पायामधील चरणांगुष्ठापासून निघालेली गंगा तियेचे मागे उद्धरणे जगे भीमा आणि चंद्रभागा आणि तुझ्या चरणीची गंगा. या ठिकाणी ज्या रेषा आहे त्याला दोन तट आहे. जसं गंगेला दोन तट आहे तसं सांगतात तियेचे मागे उद्धरणे जगे. जी गंगा ज्या ज्या प्रदेशातून गेली त्या त्या प्रदेशात सर्व लोकांचा उद्धार केला त्या गंगेत. म्हणजे तसं भगवंताच्या चरण कमलाचा अनुसरण करणाऱ्या लोकांचा सर्वांचा तिचं अनुसरण केलं गंगेमध्ये सुस्नात झाले तर सर्व उद्धरणे जगे सगळ्या जगाचा उद्धार होतो. म्हणून संत संगे तया सोयी ते दोही भागी विस्तारले जगे. आता सांग म्हणून संत संगे तया सोयी दोही भागी जगे. म्हणून संतांच्या संगतीनं तया सोयी म्हणजे तिच्या मार्गाने दोही भागी
दोन्ही भागात जगी विस्तारले. ती गंगा म्हणजे भगवंताच्या ज्या चरणकमल आहे, जशी गंगेला 2 तट आहे, तसं ही जी भगवंताची चरणकमलाची गंगा ही दोन्ही भागामध्ये विस्तारित झालेली आहे. दोन्ही भागामध्ये म्हणजे त्यांनी प्रवृत्ती आणि निवृत्ती या 2 भागामध्ये. म्हणून तया भागी चरणांगुष्ठ, म्हणून त्या चरणकमलाच्या ठिकाणी जिथं चरणांगुष्ठ आहे तिथं दृष्टीचा डोळा न निवडेचं बा. आणि जर आपण त्या चरणांगुष्ठाकडे पाहिलं तर आपल्या दृष्टीचा डोळा म्हणजे आपण जर दृष्टीचा डोळा म्हणजे दृष्टीची दृष्टी म्हणजे त्याचं मूल उद्गम स्थान याचा विचार केला न निवडेची बा. आपल्याला त्याचा निवाडा किंवा निर्णय होत नाही. म्हणजे त्या परमात्मा स्वरूपापासून उत्पन्न झालेली गंगा, त्या गंगेच्या उद्गम स्थान मूळ परमपुरुष त्याचं काय स्वरूप आहे न निवडेची, त्याचा निवाडा होत नाही. तेथ झाला एक वळा मुनिजनागे माये. परंतु त्या ठिकाणी मुनिजन जे आहेत ते मात्र गुरुकृपेने आणि त्या भगवत कृपेने एक वळा झाला म्हणजे त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन गेलेले आहेत. तेथे बिंबली नखे की विवळणी विषेखे, काळेपणाचे निद्वेषे वाहवली पुढा, उगमी न संचले की वियोगे वाहवले, पुनरपी जडले कृष्णपदी. गंगा अंगुष्ठधार की वाकीचा बडीवार, तेथेही सप्तही स्वर उमटताती, स्वरूपी रमली म्हणून अधोमुख झाली, शोभती घागुरली पायी प्रभावळी गे माये. तेथे नखे बिंबली. आता त्या परमात्मा स्वरूपाच्या त्या रेषांचं वर्णन केलं गंगेच्या रूपाने, परंतु त्या परमात्मा स्वरूपाच्या पायावर म्हणजे अंगुष्ठाधिक किंवा त्याची जी अंगुली किंवा बोट, त्या बोटांच्या वर शोभणारी जी नख आहेत त्या नखांचं वर्णन करतात. तेथे बिंबली नखे, त्याप्रमाणे त्या ठिकाणी असणारी अत्यंत प्रकाशमान असणारी म्हणजे रक्तिम किंवा लाल वर्णाची असणारी जी नख, ती नख अशी बिंबली अशी तेजदार आहेत की विवळणी विशेखे, त्या ठिकाणी त्या विशेखे म्हणजे विशेष करून की विवळणी ती जी ते नख आहेत ते विवळणी म्हणजे अशा प्रकारचा प्रकाश करतात. त्या नखांचा प्रकाश किंवा प्रकाशाचा झोत असा आहे की काळेपणाचे नि द्वेषे वाहवली पुढा. ती जी नख आहे ना भगवंताच्या शरीरामध्ये भगवंताचा जो सावळा वर्ण आहे काळा भगवंताच्या काळेपणाचा त्यांना काय वाटला, द्वेष वाटला. म्हणजे भगवंताच्या काळेपणाचा द्वेष वाटला म्हणजे भगवंताचा द्वेष वाटला असं नाही, भगवंताच्या सावळ्या वर्णाला हा काळा आहे असं म्हणतात याचा द्वेष वाटला. म्हणून त्याची भर काढण्यासाठी ती वाहवली पुढा, ती पुढे निघाली. म्हणजे जी नख आहेत भगवंताची त्या पायाच्या वरच्या अंगुष्ठाच्या भागातून ती नख वर निघाली म्हणजे त्यांनी असा प्रकाश पाडला की उगमी न संचले, ती त्या उद्गमाच्या ठिकाणी राहिली नाही, वेगळी झाली की वियोगे वाहवले आणि उगमाच्या ठिकाणी न राहता त्या परमात्म्याच्या वियोगाने ती वाहिली म्हणजे वाहवली म्हणजे पुढं चालायला लागली. म्हणजे परमात्म्याचा त्या ह्याला म्हणतात व्यासस्तुती अलंकार. दिसती निंदा की परमात्म्याची त्यांनी काय केला, द्वेष केला नाही. त्यांना परमात्म्याची अतीव प्रीती होती, पण परमात्म्याचा जे लोक द्वेष करतात त्यांनी द्वेष करू नये, आमच्या परमात्म्याचा द्वेष करता का असं म्हणून ते म्हणतात की ती नख त्या शरीराला सोडून अंगुठाला सोडून पुढे निघाली, वाहवली पुढा. परंतु ते म्हणतात पण पुनरपी जडले कृष्णपदी, पुढे गेले आणि कुठं काय उगमीनं संचले की वियोगे वाहवले आणि पुनरपी जडले आणि पुन्हा जाऊन ती कुठं जडले तर कृष्णपदी, कृष्णाच्या पदावर. म्हणजे याचा अर्थ ती गंगा जी आहे ती निघाली अंगुष्ठापासून निघाली आणि निघून प्रवास करून पुन्हा कुठं आली परमात्म्याच्या पायाजवळ. म्हणजे नखाची जी लालिम आहे तीच पुन्हा त्याच्या चरण कमलाची लालिम आहे म्हणून पुढे निघाली आणि पुन्हा कुठं आली कृष्णपदी, परमात्म्याच्या चरणाजवळच आली. पुनरपी जडले कृष्णपदी. गंगा अंगुष्ठधार की वाकीचा बडीवार. आणि त्या गंगेला आधार कोणाचा आहे, अंगुष्ठाचा आधार आहे की वाकीचा बडीवार किंवा वाकी नावाचं जे काही भगवंताच्या चरण कमलामध्ये असणारं जे काही अलंकार आहे, वाक्या वाळू अंधे कृष्ण नवनीत चोरी, ते त्याला काय म्हणतो वाळे. तर त्या वाकी नावाचा अलंकार त्याचा बडीवार त्याच्यामध्ये किंवा त्याला आपण म्हणतो ना घागऱ्या किंवा ते त्याच्यामध्ये छोटी छोटी असणारी घुंगरं आणि त्यामुळे ते म्हणतात वाकीचा बडीवार. त्या वाकी अलंकाराचा असा बडीवार आहे की सप्तही स्वर उमटतात, त्याच्यामध्ये सप्त स्वर आपोआप उमटतात. स्वरूपी रमली म्हणून अधोमुख झाली. आणि ती जी घागरी म्हणतात ते आपल्या स्वरूपामध्येच रमलेली आणि म्हणून अधोमुख झाली. म्हणून तिचं तोंड काय झालं, खाली झालं.
शोभती घागुरली, खाली का राहिली तर त्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी रममान झाली, म्हणून तिला पुन्हा वर त्या शरीराकडे जावं वाटलं नाही, उलट त्याच्या चरण कमळाजवळ खालीच ती रमून गेली, अधोमुख झाली. शोभती घागुरली पायी प्रभावळी गे माये, आणि त्या घागरे त्याच्या पायामध्ये, वाक्या आणि दुसरं घागऱ्या, ते दोन काही जशी आता मूर्तीच्या पाठीमागं प्रभावळ असते त्याप्रमाणे त्या घागऱ्या शोभून दिसतात. तव ते निजानंद भरिते नेनती आणि काते, विसरली आपणाते हास्यवदने, म्हणती नेती नेती गर्जना की मानिका खेवना, घोट्या अनुमाना बाळ सूर्यो, पोटरिया निवाळा की उभलिया सरळा, जानोद्वय सोज्वळा, उच्च स्तंभ उंच युगळ कटी, माझ सामावे पुष्टी, सोहमभाव समदृष्टी दोही भागी गे माये. तर ते म्हणतात अशा वेळेला जे परमात्म्याचे स्वरूप आहे ते सांगतात की तव निजानंद भरते, त्यांना या निजानंदाचं इतकं भरता आलं की म्हणजे ज्यांना त्या भगवंताचं दर्शन झालं त्यांना नेनती आणि काते, ते दुसऱ्याला पाहतच नाही, दुसऱ्याला जाणतच नाही ज्यांनी भगवत दर्शन केलं. विसरल ती आपणा, ते आपल्या स्वतःला देखील ते भगवत दर्शन झालेले पुरुष विसरून गेले. आणि हास्यवदने, आणि अत्यंत हास्ययुक्त मुखाने म्हणती उच्चारण करतात ज्यांना भगवत दर्शन झालं ते नेती नेती गर्जना, ते न इति परमात्मा असा नाही असे ते भक्तजन गर्जना करतात. की मानिका खेवना, जणू काही मानिकाला जसं खेवन म्हणजे कोंदण असतं तसं घोट्या अनुमाना बाळ सूर्यो, तसं परमात्म्याचं घोटा जो आहे तो जणू काही बाल सूर्य म्हणजे सकाळच्या प्रहरी सूर्योदय होताना अगोदर ते बाल सूर्याचं दर्शन होतं, ते जणू काही याचे घोटे म्हणजे घोट्याकडे पाहिलं की हा बाळ सूर्य आहे. पोटरिया निवाळा, आणि त्याच्या पोटऱ्या ह्या अत्यंत सरळ अशा आहे की उभलिया सरळा निवाळा, पोटरिया निवाळा की उभलिया सरळा, त्यांच्या पोटऱ्याकडे पाहिलं तर त्या सरळा निवाळा म्हणजे सरळ अशा प्रकारचे सरळ सोट खांबासारख्या त्या आहे. जानूद्वय स्वज्वळा उंच स्तंभ, आणि जानू म्हणजे त्याच्या असणाऱ्या मांड्या ह्या जणू काही उंच असणारे खांबच आहेत. उंच युगळ कटी, आणि त्याची कटी म्हणजे कंबर जे आहे तर ते उंच युगळ, स्तंभ उंच युगळ म्हणजे युगुल दोन, म्हणजे दोन्ही मांड्या अत्यंत उंच सरळ खांबासारख्या आहेत. आणि कटी माझी सामावे मुष्टी, आणि कटी म्हणजे कंबर जे आहे ते कटी माझ म्हणजे ते कटी जे आहे ते अत्यंत म्हणजे सौंदर्याचं एक लक्षण आहे की ज्या कटी ही म्हणजे कंबर ही छोटी असली पाहिजे. तर भगवंताची कटी ही माझ छोटी आहे आणि मुष्टी सामावे, आणि मुठीमध्ये ती कंबर मावलेली आहे. आपण म्हणतो ना काय समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, काय दुसरा श्लोक आहे मला वाटतं, ठीक आहे. सोम उंच युगळ कटी माझ साम, सुरुवात काय महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातो मुनिंद्रई समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, तडी द्वास सन्नील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायाम समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पुढे काय प्रमाणम भवा, ते पुढे येणारच आहे. प्रमाणम भवाभेदिदम मामकाना, जे काही पांडुरंगाष्टक काही आचार्यांनी ते जवळजवळ सर्व याच्यामध्ये आलेले आहे. महाराजांनी प्रवचनात पांडुरंग कांती याच्यामध्ये हे पांडुरंगाष्टक सांगितलं, म्हणजे याच्यामध्ये पण हे सगळं बसतं. उंच युगळ कटी माझ सामावे मुष्टी, सोहम भाव समदृष्टी दोही भागी गे माये. आणि भगवंताच्या ठिकाणी भगवंतात मागं सांगितलं योग्याची कसोटी दावी तसे नेत्रपुटी. योग्याची जी कसोटी म्हणजे परम योग्याची जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे पांडुरंग परमात्मा दाखवतो. योग्याची कसोटी म्हणजे योग्याची परमोच्च स्थिती. तसंच म्हणतात या ठिकाणी परमात्मा जो पांडुरंग परमात्मा आहे तो सोहम भाव समदृष्टी, तो सोहम भावाला प्राप्त झालेला आहे. म्हणजे कसा समदृष्टी म्हणजे काय, दोही भागी समदृष्टी, दोन्ही ठिकाणी म्हणजे पापी किंवा पुण्यवान या सर्वांच्या ठिकाणी समदृष्टी आहे. परमात्म्याला ज्ञानी अज्ञानी सर्व हे माझंच स्वरूप आहे अशा सोहम भावाला प्राप्त झालेला, त्यामुळे त्याची दोन्ही भागामध्ये समदृष्टी आहे. वरी वेडीला पिवळा की मिरवे सोनसळा की कल्पतरू फुलला नाभिस्थानी, तेथ वेधू गोपीवाळा की अंतरी सावळा, पालवी मेखळा आभिळाखिया तेने मदनो गुडपणे अतिशय रमणे, दुजे अनुभवने न निवडे कही, सखोल नाभी मंडळ ते ब्रह्मस्थान केवळ, कैसे पाहले विवळ
तेथे जगा माझी गे माये. वरी वेडीला पिवळा, त्याने आपल्या कमरेला पितांबर पिवळं वस्त्र धारण केलेलं आहे. परंतु ते केवळ पितांबर नाही, मिरवे सोनसळा. जसा सोनसळ्यामध्ये त्या ठिकाणी पिवळेपणामध्ये एक निळी अशा प्रकारची रेषा असते, त्याप्रमाणे ह्या पितांबरावरही एक निळी रेषा असल्यामुळं मिरवे सोनसळा, तो सोनसळेसारखा शोभून दिसत आहे. कल्पतरू फुलला, जणू काही कल्पवृक्षच विकसित झालेला आहे. कुठं नाभिस्थानी, त्याच्या नाभीच्या ठिकाणी कल्पवृक्ष जणू काही फुललेला आहे. आणि तेथे गोपी बाळा वेधू, आणि त्या ठिकाणी ह्या गोपी बालिकांना त्या परमात्म्याच्या नाभिस्थानाकडं वेध लागलेला आहे. की अंतरी सावळा पालवी मेखळा, किंवा त्याच्या कमरेला असणाऱ्या ज्या मेखळा, जणू काही तो सावळा असणारा परमात्मा नंदनंदन त्या गोपिकांना खुनीने संकेताने बोलावित आहे. पालवी अभिलाखी, आणि ते का तर त्यांनाही त्याच्याविषयी अभिलाषा आहे, त्याच्या प्राप्तीची किंवा मिलनाची इच्छा आहे. तेथे मदनु गूढपणे, आणि त्या गोपींच्या ठिकाणी गूढ किंवा रहस्यात्मक असा मदन किंवा कामेच्छा आहे त्याच्याविषयी. अतिशय रमणे, त्याच्याशिवाय रममान व्हावं, रतीचा अतिशय करावा असं त्यांना वाटतं. दुजे अनुभवणे, त्या परमात्म्याचा दुजेपणाने म्हणजे वेगळेपणाने आपण अनुभव घ्यावा किंवा त्याचा संगसुख घ्यावा असं वाटतं. परंतु न निवडे काही सखोल नाभी मंडळ, तर ते म्हणतात परंतु त्यांना अनुभव घ्यावा वाटतं, पण काही न निवडे, परंतु असा त्यांना निवाडा करून परमात्म्याला दुजेपणाने त्याचा अनुभव त्यांनाही घेता येत नाही. कारण सखोल नाभीमंडळ, त्याचं नाभीमंडळ अत्यंत खोल आहे. ते ब्रह्मस्थान केवळ, ते ब्रह्मदेवाचं राहण्याचं किंवा उत्पत्तीचं स्थान आहे. कैसे पाहिले विवळ, तेथे जगा माझी गे माय. परंतु त्या ब्रह्मस्थानामध्ये कसे विवळ, किती सुंदर अशा प्रकारची पहाड झाली की तेथे जगा माझी गे माय, म्हणजे त्या ब्रह्मस्थान म्हणजे मूलभूत स्वरूपाच्या ठिकाणी कैसे पाहिले विवळ, अत्यंत तेजमान अशा प्रकारचा प्रकाश कसा काही प्रकाशित झाला असं म्हणतात. हे माये आपल्या बुद्धिरूपी सखेला. रोम राजवेळा की वेणी एकवळा, दावी निराळा उदरामध्ये, हृदय निर्मळ तेथे ध्येय ध्यान केवळ, वरी चरण कमळ द्विजोत्तम. वैजयंती माळा शोभत शेगाळा, उभलेनी वक्षस्थळा उभारली, सरळ बाहुदंड न कळे कानवड, आंघोळ या धडफड खुना दावितो गे माये. रोम राजवेळा, त्याच्यावर म्हणजे नाभीच्या भोवती असणारं आपलं रोमराज म्हणजे त्याच्या छातीच्यावर असणारे जे रोमावळी आहे, म्हणजे केसांचा जो काही गुंफण आहे, ती वेणी एकवळा, जणू काही एकत्र केलेली ते केस एकमेकात गुंतल्यामुळे जणू काही वेणीच त्या केसांची बांधलेली आहे. दावी निराळा उदरामध्ये, आणि उदरामध्ये म्हणजे आपल्या उदरावरही असणारे जे केस आहे तिथेही एकवळा, ते केस एकरूप झालेले आहेत. छातीमध्येही आहे, नाभीमध्येही आहेत. तो जणू काही एकवळा म्हणजे एक हारच आहे असं सांग. एकमेकामध्ये पुष्प जशी गुंतवून हार करावं गुंफून, त्याप्रमाणे एकवळा दाखवत आहे. हृदय निर्मळ, त्याचं हृदय अत्यंत निर्मळ आहे. तेथ ध्येय ध्यान केवळ, त्या ठिकाणी ध्येय ध्यान हे केवळ, ध्येय ध्यान हे केवळ म्हणजे एकच आहे. ध्येय ध्यान ध्याता ही त्रिपुटी त्या ठिकाणी नाही. वरी चरण कमळ द्विजोत्तम, त्याचं जे चरण कमळ आहे त्या चरण कमळावर काय खुणे द्विजोत्तम, वरी चरण कमळ द्विजोत्तम, त्याच्या त्या छातीवर काय आहे, भृगु ऋषीची जी लाथ आहे, म्हणजे एका मुनिश्रेष्ठ भृगूचं त्या ठिकाणी केलेल्या लत्ता प्रहाराचं चिन्ह आहे. त्याला म्हणतात की वरी चरण कमळ. वैजयंती माळा आहे, ती गळ्यावर शोभत आहेत, आणि जे वक्षस्थळ आहे ते अत्यंत छाती जी आहे ते उभारलेली आहे. सरळ अशा प्रकारचे बाहुदंड आहेत, आणि न कळे कानवड, त्याचा वाकडा भाग जो आहे तो काही कळून येत नाही. सरळ बाहुदंड आहे, न कळे कानवड, याचा काही वेगळा अर्थ आहे का? कानवड म्हणजे वाकडा नाही असं आहे. न कळे कानवड, बाहुदंड सरळ, न कळे कानवड म्हणजे न कळे कानवड म्हणजे थोडा सुद्धा कुठेतरी कानोडा किंवा वाकडा झाला असं दिसत नाही, इतकं सरळ अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. आंघोळ या धडपड, त्याच्या आंघोळी ज्या आहेत त्या धडपडं म्हणजे अत्यंत स्पष्ट दिसतात, आणि त्याद्वारा खुणा दावितो गे माही, तो संकेत दाखवतो की मी 10 अवतार घेतलेले, मी 10 अवतार घेतले असं त्या आंघोळ्या दाखवतात. आयशा खुणा दावी तसे एका, तव दावी अनेका आंघोळ्या देखा, दशावतारी नखाची मांडणी, तेथे तेज तारांगणी, हात असे प्रवणी, तिमिर द्वैत शुक्ल पक्ष की अंतरी लक्ष, सारुणिया साक्ष, दृश्यादी सर्वी,
एकाएकी संचरे की माझी घरी दुसरे स्वये एसरे नवल चोजगे माये. आयशा खुणा दावी तशी आहे का, तो एक जणाला खुणा दाखवतो म्हणजे भक्ताच्या निमित्ताने, तव दावी आणि एका आंघोळ्या देखा. एकाच्या खुणा दाखवताना अनेक खुणा दाखवतो, त्याच्यापैकी ज्या अंघोळी आहे त्या 10 अवतारी, 10 अंघोळी आहे ते त्या 10 अवतारात सांगतात. वरे सांगतात ना, अंघोळ्या धडपड खुणा दावितो गे माये, तसंच 10 अवताराचं सांगतो. आणि नखांची मांडणी तेथ तेज तारांगणी, तर ते म्हणतात नखांची अशा प्रकारची मांडणी म्हणजे रचना आहे की जणू काही तारांगणाचं असणारं ते तेजच आहे. हात असे प्रवणी तिमिर द्वैत, आणि त्या भगवंताचा हात जो आहे होत असे प्रवणी असे का, बरोबर, होत असे प्रवीण तिमिर द्वैत. आणि ते सांगतात तारांगणामध्ये जे तेज आहे ते द्वैत तिमिर होत असे प्रवणी, द्वैत रूपी अंधकार त्या भगवंताचं जे असणारं नखांचं तेज आहे ते काय करतं, द्वैत रूपी अंधकार होत असे, असंच आहे ना तिथं, होत असे शुक्ल पक्ष, जणू काही हा शुक्ल पक्षातला चंद्र आहे की अंतरी लक्ष किंवा त्या परमात्म्याच्या ठिकाणी अंतरामध्ये हृदयामध्ये एकाग्र वृत्ती झाली आहे. सारुनिया साक्ष दृश्यादी सर्व, आणि दृश्यादी सर्व प्रपंच जे आहे तर त्याचं साक्षित्व किंवा द्रष्टत्व देखील बाजूला सारून एकाएकी संचरे, एकाएकी म्हणजे आपल्या मूळ एकरूपातच त्याचा संचार किंवा तो लीन झालेला आहे की माझी घरी दुसरे स्वये एसरे नवल चोजगे माये. माझी घरी दुसरे, आपल्या माझ घरात दुसरं कोणी, स्वये एसरे दुसरं कोणी येणं जे आहे ते येण्याचं थांबेल, म्हणजे आपल्या हृदयामध्ये दुसऱ्या कोणालाही त्या आपल्या प्रिय परमप्रेमासत परमात्म्याशिवाला जागाच नाही. नवल चोजगे माये, हे केवढं मोठं आश्चर्य आहे. तेथ सानू सानू स्वर दोहिले आंबर हास्यवदन सुंदर पावया छंदे निमासुरा नेटका न कळे ब्रह्मादिका विधुनी गोपिका मोहिएले जग. समदृष्टी नासापुटी नेत्रद्वय निघाले बेटी रवी शशी कोटी लोकले तेथ मना मारुनी मेळा की कुंडले शोभे केळा तेथ झाला एकवळा योगी जनागे माये. त्या परमात्म्याच्या त्या घागऱ्या वगैरे याच्यातून सानू सानू स्वर, छोट्या छोटा अशा प्रकारचा निघणारा सुंदर मधुर असा स्वर किंवा ध्वनी. दोहिले आंबर, जणू काही आंबराचं म्हणजे आकाशाचा शब्द कोण आहे, आकाशाचा गुण आहे शब्द, तर जणू काही आंबरच दोहन केलेले आहे, म्हणजे आंबर आकाशाचं सार काढून त्या परमात्म्याच्या त्या घागऱ्यादिकांचा आवाज या ठिकाणी होत आहे. हास्यवदन, भगवंताचं हास्यवदन अत्यंत सुंदर असं दिसतं. पावया छंदे, त्यांनी काय धारण केलेला जो पावा आणि त्या पाव्याच्या छंदाने तो निमासुरा नेटका, तो निमगोरा आणि नेटका अत्यंत निटस असा. न कळे ब्रह्मादिका, त्या ब्रह्मादिकांनाही तो कळत नाही. किंवा दुसरा पावया छंदे, म्हणजे त्याचा छंद प्राप्त झाला असताना तो परमात्मा कसा आहे इतका तो निमासुरा नेटका न कळे ब्रह्मादिका, ब्रह्मादिकांना देखील त्याचं स्वरूपाचं ज्ञान होत नाही. विधुनी गोपिका मोहिले जग, त्या गोपिकांना तर त्याने वेधलं पण सगळ्या जगाला मोहन पाडलं. आणि त्याची समदृष्टी आहे नासाग्र पुटी, म्हणजे नासागराच्या ठिकाणी तो समदृष्टी असून त्याचे दोन्ही नेत्र जणू काही भेटीला निघालेले आहेत. हजारो रवी आणि चंद्र त्या ठिकाणी जणू काही लोपून गेलेले आहेत. त्याने मनाला मारुनी मेळा, म्हणजे मनाचा संकल्प विकल्पाचा सगळा समुदाय जणू काही मारूनच टाकलेला आहे, म्हणजे संकल्प विकल्प त्या ठिकाणी पूर्णपणे थांबले आहेत. की कुंडले शोभे किळा, त्याची कुंडलाची किळा म्हणजे तेज असं शोभन दिसतं. आणि अशा प्रकारचं जे परमात्म स्वरूप आहे त्या ठिकाणी योगीजना एकवळा झाला गे माये, सगळे योगीजन त्या ठिकाणी एकरूप झाले. योमीचा मनी तयातळी सहस्र फणी तो लाधला निर्वाणी आराधिता शेषवर्णिता श्रमला मनोनी योमीचा शेषवर्णिताश्रमला म्हणून शरण आला शेन होणे थेला तयातळी आयसी सुमन शेजा की मवाळपण बरविया ओजा तेथे रातली रमा भाजा ननवडे कही आयसा झाला एकवळा शेष म्हणे दैव आले फळा आता पाहिन सुनेळा काय शेजे माझी. योमीचा मनी म्हणजे
जणू काही आकाशाचा मणी किंवा आकाशामध्ये असणारं रत्न, म्हणजे भगवंताचा जो वर्ण आहे तो आकाशवर्ण नीलवर्ण आहे म्हणून म्हणतात जणू काही आकाशाचा मणी. आणि तयातळी सहस्रफणी, आणि त्याच्या तळा म्हणजे त्याच्या खाली कोण आहे, सहस्रफणी म्हणजे सहस्रफण्यांचा असणारा शेष. तो लादला निर्वाणी आराधिता, आणि आराधिता त्याने भगवंताची आराधना करता करता त्या भगवत स्वरूप भगवंताला त्याने प्राप्त केलं, प्राप्त करता झाला. परंतु शेष वर्णिता श्रमला, आणि त्याने त्याचं जेव्हा वर्णन करायला सुरुवात केली त्यावेळेला तो थकला, म्हणून शरण आला. आणि मग तो वर्णन करता करता थकला, मग त्या भगवंताला शरण आला आणि शयन होणे थेला, आणि तो त्याचं काय झालं, शय्या झाला. तयातळी, तयातळी म्हणजे त्या भगवंताच्या तळी, म्हणजे भगवंताने जिथं पाठ टेकवली त्याचं शयनाची सेज किंवा अंथरुण तो परमात्मा झाला. काय, तो अंथरुणा तळवटी दडे असं झालं. आयशी सुमन शेजा, अशा प्रकारची जणू काही ती पुष्पाची शय्याच झाला. कोण, तो इतका त्या भगवंताची शय्या इतकी मृदू अशा रूपाची त्याला व्हावी अशा प्रकारच्या स्वरूपाने तो शेष जो आहे तो शय्या रूपाला प्राप्त झाला. मवाळपण बरविया वजा, त्याचं मवाळपण म्हणजे मृदुता इतकी चांगली होती. तेथे रातली रमाभाजा, तिथं आल्यानंतर ते काय रमाभाजा म्हणजे भगवान परमात्म्याची पत्नी असणारी जी लक्ष्मी ती त्या ठिकाणी रममान झाली. ते ना ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. न निवडे की ही ऐसा झाला एकोळा, ते म्हणतात इतका एकरूप झाला तो शेष आणि परमात्मा की त्या लक्ष्मीला देखील विष्णू आणि शेष यांचा निवाडा करता येईना. शेष म्हणे दैव आले फळा, आता पाहेन सुनेळा काय शेजे माझी. आणि तो शेष म्हणायला लागला काय माझं दैव आहे की अशा प्रकारचा परमात्मा हा माझ्यावर शयन केलेला आहे. आता त्या शयन केलेल्या परमात्म्याला सुनिळा, त्या सुंदर अशा नीलवर्णाच्या परमात्म्याला शेजे माझी, माझ्यावर पवडला असताना मी त्याच्या मुखादिकांचं किंवा त्याच्या दिव्य विग्रहाचं मी वारंवार अवलोकन करीन. आयशियाचे ध्यान जरी हे न करी मन, तरीच पतन जन्म मरण. चिंता सारी फेडी की उभारून या गुढी, स्वय सुखाची आवडी का सांडितोशी. आता करू पाहे ध्यान तरी सहजची उन्मन, मनोनी समाधान होय जीवा. तीर्थ व्रत तपदान जरी न करी हे मन, तरी सहजची साधन गोपीनाथू. असा असणारा परमात्मा, आणि जर सहजची ध्यान हे मन जरी न करी, जर स्वाभाविकपणे मन त्याच परमात्म्याचं ध्यान करणार नाही तरीच पतन, तर त्या जीवाचं पतन प्राप्त होईल, त्याला जन्म मरण प्राप्त होईल. म्हणून माणसाने चिंता सारी फेडी, सगळ्या चिंतेला बाजूला टाकून द्या की उभारून या गुढी, आणि आपण गुढी उभारा, आनंदाची गुढी उभारा. आणि स्वय सुखाच्या आवडी का सांडितोशी, जीव स्वतः स्वयंसुख असणारा हा जो परमात्मा, स्वतः सुख देणारा हा परमात्मा त्याच्या आवडी का बरं जीव टाकून देतो. आता करू पाहे ध्यान तरी सहजची मन. आता जरी यापुढे जरी तू त्या परमात्म्याचं ध्यान करशील अंतर्मुख वृत्तीनं, तर ते मन सहजची उन्मन अवस्थेला प्राप्त होईल. म्हणून या समाधान होय जीवा, म्हणून हे देवा तू समाधान नामचित्ताची एकाग्रता त्या परमात्म्याच्या ठिकाणी कर. तीर्थव्रत तपदान जरी न करी हे मन, तरी सहजची साधन. जरी ह्या मनाने तीर्थव्रत दान हे केलं नाही तरी सहजची साधन गोपीनाथू. ह्या साधनाच्या सर्वापेक्षा ह्या गोपींचा नाथ स्वामी असणारा जो परमात्मा श्रीकृष्ण हा सहजच त्याला प्राप्त झालेलं सोपं सुगम साधन आहे. तीर्था जाता सयाशी तू काय एकदिशी, मनोनी स्तविलाशी बहुतापरी. तव परापश्यंती मध्यमा वैखरी, या युक्तीनं बोलवेशी. निवृत्ती म्हणे लिळा, विश्वव्यापक निराळा. पाय उडा डोळा परब्रह्म. ज्ञानदेवा मी पणी, निवृत्ती ऐक्य चरणी. सर्व दुजेपणी हाव जीवा. शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात तीर्था जाता सायाशी. तीर्थाला जाण्याला खूप आपण प्रयत्नपूर्वक तीर्थाला गेलो तरी तू काय एकदेशी, तीर्थाचं फळ हे परमात्मा तू काय देणार आहे. मग तीर्थाचं फळ हे काय आहे, क्षुल्लक अशा प्रकारचं फल देणार आहे. आणि म्हणून स्तवलाशी बहुतापरी, म्हणून मी तुला अनेक प्रकाराने तुझी स्तुती केली. तो परापश्यंती मध्यमा वैखरी, पण तुझी स्तुती करता नाही. परापश्यंती मध्यमा वैखरी या युक्तीनं बोलवायचे. परापश्यंती मध्यमा वाणीनं तुझं वर्णनच करता आलं नाही. निवृत्ती म्हणे लीळा, विश्वव्यापक निराळा. म्हणतात की निवृत्तीनाथ महाराज लीळा म्हणजे लिलेने सहजच म्हणतात की हा असणारा परमात्मा म्हणजे ज्ञानोबारायण सांगतात विश्वव्यापक निराळा. ह्या सर्व विश्वाला व्यापून असूनही विश्वाहून तो काय आहे, विश्वरूप असून विश्वातीत आहे. विश्वव्यापक निराळा. पाहे उघडा डोळा, आणि उघड्या डोळ्याने त्या परमात्म्याला पहा. परब्रह्म, तो परब्रह्म स्वरूप आहे. परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम.
आणि म्हणतात की ज्ञानदेवा मीपणी, ज्ञानोबाराय म्हणतात की माझं मीपणाने म्हणजे अहम जो होता तो निवृत्ती ऐक्यचरणी, त्याचं माझ्या जीवरूपाने असणाऱ्या अहमचं निवृत्ती चरणाच्या ठिकाणी काय झालं, ऐक्य झालं. म्हणजे 6 अहम, निवृत्तीचं चरण म्हणजे निवृत्ती रायांचं माझ्या गुरूंचं स्वरूप आणि माझं स्वरूप हे एकच आहे. अशा प्रकारचं सर्व दुजेपणी हवं जीवा. आणि आतापर्यंत मी दुजेपणी मी वेगळा आणि तो परमात्मा वेगळा आणि त्या परमात्म्याचं सुख मी वेगळेपणाने भोगावं अशी जी हाव होती ती सर्व ती पूर्णपणे संपूर्णच गेली. का देव आणि भक्त दुजा नाही विचार, असं त्या परमात्म्याच्याच अनुग्रहाने त्या परमात्म्याच्या स्वरूपाची मला ओळख झाली असं माऊली या ठिकाणी सांगतात. आता पुढचा अभंग. नभ नभाचे निसळे दुसरं आदलं ते चांगलं लागतं, ते काल होतं ते बरोबर ते वाटलं तिथं जपून तात्यांची त्याच्यावर तुम्हाला आणणे नाही चे डोळे ते रूप पावया भलते सिहाव मनान पुरे ते तिचे धाव लावण्य सिंधू शिव सांडून जातो गे माये सुलभ गे सुलभ गे सुलभ गे माये परमात्मा मन मुरुनी देखणे पणावरे याचे कारणे उभा अनुपम्य जयाची थोरी गे माये काळंदी जळाचा घोरा की माझी वेळून इंदिरावरा माळा बांधोनी मधुकरा मध्ये रोमा माझी सकल सिद्धीचा मेळा ते विभूती शोभे बाळा भ्रुकुटी रत्न केळा लिंगानुपम्य घे माये क्षीरसागरीचे निवांत सुख असो हे निवासुर मुख श्रियेचे मनोहर देख टवकारले दोभागी पावया उरूंची शोभा सकल तेजांची प्रभा तेथे तारांगणी कैचा नाभा तारांगणी कैची नभा लई लागे माये काठावरी ठेवून हात जनादावी संकेत भवजलाब्धीचा अंत ई तुलाची समचरणीच्या खुना उभा पंढरीचा राणा तो आवडे जना मना दुर्लभ गय माये कैवल्याचा गाभा की ब्रह्मविद्येचा वालभा निकटपणेची आलोभा कैसा उभासे देव पायीची वीट त्याची माय नीट वरी उनी भीमा तट ओळग दावी गे माये ओळग दावी गे माये नेती नेतीची विचारे उभवून आशी करा करे
शृंगाराची निपडी भरे चराचरे ओघळती आम्ही खळेचा मध्यमनी उदो केला ग्रह गणी मध्यनायको तरणी किरणी विराज तू गे माये आमची हृदयची श्रीमूर्ती घेऊन विठ्ठल वेशाची गुंती आता चाळविसी किती बापा पालटून घे बाप रखमा देवी वरा विठ्ठला त्वा मजसी का बोला धरिला जीव जीव आहे उरला तो निघो पाहे जीवी जीव आहे उरला तो निघो पाहे सुलभ गे माये परमात्मा मन मुरुनी देखणे पणा संत सम्राट भगवान माऊली या अभंगामध्ये पुन्हा भगवंताच्या दिव्य स्वरूपाचं वर्णन करतात की नभ नभाचे निसळे शोभू वाईदे काळिंदी जळे साशीन नदे जगाचे डोळे ते रूप पाहवया भलतैशी हाव मनानं पुरे तिथीची थाव लावण्य सिंधू शिव सांडूनी जातो गे माहे नभ नभाचे निसळे भगवंत एक नभ आणि दुसरं नभ म्हणजे नभाच्या समान असणारं भगवंताचा वर्ण तर आकाशच आकाशाचा सळ म्हणजे द्वेष करायला लागलं म्हणजे भौतिक आकाश भगवंताचा द्वेष करायला लागला आणि क्षोभो आई जे काळंदी जळे आणि त्याचा क्षुब्ध होऊन काय झालं त्या रूपाने त्या नभाने कालिंदीचा जळ कारण का ते काय यमुना काळी काय घागर काळी यमुना जळ ही काय काळे गेम आहे तसं त्यांनी काय केलं यमुनेचं स्वरूप धारण केलं आणि साचिन्नले जगाचे डोळे आणि सगळ्या जगाचे डोळे त्यामुळे काय झाले तृप्त झाले कशासाठी ते रूप पाहावया त्या भगवंताचं स्वरूप पाहण्यासाठी भलतैशी हवं आणि मनानं पुरे तिची थाव जरी मनुष्याला भलतैशी म्हणजे आत्यंतिक अशा प्रकारची हाव किंवा लालसा निर्माण झाली परंतु त्या ठिकाणापर्यंत त्याची काय मनानं पुरे तिची थाव मनाला त्या ठिकाणापर्यंत पोचता आलं नाही कारण लावण्य सिंधू भगवान जो आहे तो लावण्याचा जणू काही सागरच आहे त्यामुळं शिव सांडून जातो गे माये तो शिव म्हणजे मर्यादा सांडून जातो सागर जसा मर्यादा उल्लंघन करून प्रवाहित व्हावा तसं याचं जे तेज आहे ते अनुपम्य किंवा अपार अशा स्वरूपात आहे ते शिव म्हणजे मर्यादा सोडून जातं लावण्य सिंधू शिव सांडून जातो गे माये सुलभ गे माये परमात्मा तो परमात्मा अत्यंत सुलभ आहे मन मुरोनी देखणे पणावरी आणि तो परमात्मा असा आहे की आपलं मन त्याच्या ठिकाणी मुरून पुन्हा देखणे पणावरी दृष्टी रूपाने पुन्हा तो उर्वरित राहतो याची कारणे उभा भिवरे तरी आणि हे दृष्टेपण दाखवण्यासाठी म्हणजे हे जीवा तू सुद्धा ह्या सर्वांचा सकळ द्रष्टा आहे हे दाखवण्यासाठी तो उभा भिवरे तरी भिवरेच्या तीरावर उभा आहे अनुपम्य दयाची थोरी गेम आहे ज्याचं थोरवी किंवा ज्याचा महिमा हा अनुपमेय आगाध आहे काळिंदी जळाचा भोवरा की माझी वेडोनी इंदिरावरा माळ बांधून या मधुकरा मध्ये रोमामध्ये जणू काही म्हणतात कालिंदी म्हणजे यमुना नदीमध्ये जसा भोवरा असावा की माझी वेडोनी इंदिरावर म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा त्याच्यामध्ये जणू काही ह्या भोवऱ्याने त्याला वेढलेला आहे माळ बांधून या मधुकरा आणि जसं मधुकर म्हणजे भ्रमरांची जशी एक माळ असावी तशी त्याच्याची रोमराजी जी आहे ती उदराभोवती नाभीभोवती आणि वक्षस्थळावरची रोमराजी त्याप्रमाणे आहे जणू काही त्या मधुकरांची किंवा भ्रमरांची ती त्या रोमामध्ये माळच ग्रथित केलेली आहे सकळ सिद्धींचा मेळा ती विभूती शोभे भा त्याच्या भगवंताच्या कपाळावर असणारी जी विभूती आहे ती जणू काही सगळ्या सिद्धींचा समुदाय त्याच्या ठिकाणी आलेला आहे म्हणजे भगवंताच्या केवळ भाळाच्या दर्शनात
संपूर्ण सकळ सिद्धी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. मुकुटी रत्नकेळा, त्याच्या मुकुटाच्या ठिकाणी रत्नाचं तेज आहे आणि लिंग अनुपम्य गेम आहे आणि त्याचं लिंग म्हणजे त्याचा दिव्य असणारा विग्रह तो अनुपम्य आहे. शिगर सागरीचे निवांत सुख, आसो हे निमासुरे मुख, स्त्रियेचे मनोहर देख, टवकारले दो भागी, पाहवया वरूंची शोभा, सकळ तेजाची प्रभा, तेथे तारांगणे कैची नभा, लिही लागे माहे. आता त्या परमात्म्याचं सांगतात क्षीरसागरीचे निवांत सुख. क्षीरसागरामध्ये असणारं निवांत म्हणजे निष्प्रतिबंध जे सुख आहे, आसो हे निमासुरे मुख, ते म्हणजे कोणतं? भगवंताचं असणारं जे अत्यंत नेटस किंवा त्याला काय म्हणतो सावळ्या वर्णाचं असणारं जे मुख आहे, अत्यंत सुंदर असं असणारं जे मुख आहे, ते स्त्रियेचे मनोहर देख आणि ते श्रीनाम लक्ष्मीचं मनाचं हरण करणारं ते मुख आहे. टवकारले दो भागी आणि पहा, आणि ते दोन भागामध्ये टवकारलं म्हणजे प्रफुल्लित झालेलं आहे. कशासाठी? पाहावया वरूंची शोभा, तिच्या असणाऱ्या ज्या मांड्या, त्या भगवंताच्या असणाऱ्या ज्या मांड्या, त्या मांड्यांची शोभा पाहण्यासाठी. सकळ तेजाची प्रभा, सगळ्या तेजांचीही प्रभा, तेज किंवा कांती असणारे ते भगवंताच्या उरू किंवा मांड्या. तेथे तारांगणे कैची नभा लिही लागे माहे, आणि त्या ठिकाणी त्या परमात्म्याचं तेज म्हणजे जणू काही आकाशामध्ये अशी तारांगणं शोभावीत त्याप्रमाणे त्या भगवंताच्या ठिकाणी त्या भगवंताचं तेज जे आहे ते सर्व ठिकाणी फाकलेलं आहे. कटावरी ठेवणे हात जनादावी संकेत, आपल्या कटेवर हात ठेवलेला आहे आणि त्या निमित्ताने भगवान जणू काही संकेत दाखवत आहे. भव जलाब्धीचा अंतु इतलाची, भवरूपी जे जल आहे, भवरूप संसाररूपी अब्धी म्हणजे संसाराचं जे जल आहे ते इतुलाची म्हणजे आपल्या कमरे इतकंच आहे. समचरणीच्या खुणा उभा पंढरीच्या राणा, आणि माझे चरण जे आहे ते समान चरणीची खूण त्याच्यावरून उभा असणारा पंढरी राणा, तो आवडे जनामना दुर्लभ घे माही. तो सगळ्यात जनांच्या मनाला तो परमात्मा जो विटेवर दोन्ही समान पाय ठेवलेला तो सर्वांना आवडतो, परंतु दुर्लभ घे माही, त्याची प्राप्ती अत्यंत दुर्लभ आहे. कैवल्याचा गाभा की ब्रह्मविद्येचा वालभा, निकटपणाची अलोभा, कैसा उभा असे. ते म्हणतात तो वाहिलं तर कैवल्याचाही गाभा म्हणजे सार आहे, म्हणजे केवळ आपण म्हणतो ना कैवल्याचा गाभा, विठो काय अभंग आहे ना, विठो नाही, विठो कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गाभा आहे ना. उभा भाविकासाठी विठो कैवल्याचा गाभा, ते सांगतात. कैवल्याचा गाभा, कैवल्याचाही गाभ म्हणजे सार असणारं, ब्रह्मविद्येचा वालभा, ब्रह्मविद्येचाही जो अत्यंत प्रिय म्हणजे ब्रह्मविद्या कोणा पाहिजे? त्या परमात्म्याला, परमात्मा प्राप्तीसाठी. निकटपणाची अलोभा, परंतु ह्या भक्ताचं जे निकटता, भक्ताचं असणारं जे वालभ किंवा भक्ताचं असणारं जे प्रेम, त्या प्रेमाच्या लोभाने म्हणजे त्या भक्ताच्या भावाच्या लोभाने कैसा उभा असे, कसं काय बरं या ठिकाणी येऊन उभा राहिला. देवा पायीची विट तेची माये नीट, ते म्हणतात देवाच्या पायाखाली असणारी जी वीट ती काय सांगते, तेची माये नीटवरी येऊन भीमातट. ती देवापायीची वीट ती नीटवरी म्हणजे हा मार्ग सरळ आहे, म्हणजे विटेवर जे चरण आहेत या चरणाच्या दिशेने आलं तर तुझा काय होईल, सहज हा मार्ग सहज आहे, सुलभ आहे असं सांगतो. वरी येऊनी भीमा तट ओळख दावी गे माये, आणि हा परमात्मा भीमा तटाला आला आणि ओळख दावी गे माये म्हणजे तुम्ही माझे शरणागत व्हा. मग शरणागत झाले तर काय, आता मग श्लोक सांगितला की हा भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा जाता कटी कर ठेवणीया, ओळख दावी गे माये म्हणजे त्याच्याविषयीची शरणागतीचं संकेत सांगतो की तुम्ही या चरणाला शरण आले की तुमचा उद्धार झालाच. प्रमाणम भवाब्दे रिदम मामकानाम नितम कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्यई धृतो नाभिकोशा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. नेती नेतीचे विचारे उभवनिया श्री कराकारे, शृंगाराचे पडिभरे चराचरे ओळगती. हा मेखळेचा मध्यमनी उदो केला ग्रहगणी, मध्य नायको तरणी किरणी विराज उतुजे माये. आणि म्हणतात परमात्मा जो आहे ना त्यांनी एका हातामध्ये काय केले, कमल धारण केलेले आणि एका हातामध्ये शंख का नाही, चक्र नाही, काय
शंखचक्र गदा हात. नाही, 4 तर नाही ना तिथं. एका हातामध्ये कमल आहे आणि एका हातामध्ये शंख आहे. म्हणजे एका हातामध्ये शंखच आहे ह्या अवतारामध्ये. पांडुरंग परमात्म्याच्या अवतारामध्ये एका हातामध्ये शंख आहे. तो शंख कशासाठी? भक्ताच्या गालाला स्पर्श. दोन्ही हात कमरेवर आहे ना. दोन्ही हात कमरेवर आहे. त्याच्यामध्ये एक कमळ आहे त्या एका हातामध्ये आणि एका हातामध्ये असा शंख आहे. म्हणून तो आपण जर पूजेच्या वेळेला पाहिलं पांडुरंगाच्या अभिषेकाच्या वेळेला तर तो 2 दिसतात त्या ठिकाणी. तर या ठिकाणी सांगतात नेती नेतेची विचारे. लोक काय करतात? परमात्म्याचं दर्शन करायचं म्हणजे शास्त्राने होतं, मग न येती परमात्मा असा नाही असा नाही या विचाराने ते योगी लोक थकून जातात. नेती नेती विचारे उभवून या श्रीकराकारे. भगवंतानी काय केलं? श्रीकर आकार म्हणजे भगवंताच्या ऐश्वर्य संपन्न असणारा जो हात त्या आकाराने शृंगाराचे निपडी भरे आणि त्याच्या ठिकाणी शृंगार रसाचा अतिशय करून चराचरी ओळखती. सगळे चराचर विश्व त्याच्या चरण कमलाजवळ त्याच्या त्या शृंगारामुळं त्याला शरण येतं. हा मेखळेचा मध्यमनी उदो केला ग्रहगणी. तर ते म्हणतात त्याच्या मेखळा, त्या मेखळेच्या मध्यभागी असणारा मणी किंवा रत्न जे आहे ते जणू काही ग्रहगणी उदो केला. आणि सगळ्या ग्रहांच्या समुदायामध्ये ज्याप्रमाणे चंद्र चा उदय व्हावा अशा प्रकारचा तो शोभून दिसतो. मध्य नायकू तरणी किरणी विराजितो गे माये. आणि त्या ग्रहणामध्ये मध्य नायक म्हणजे स्वामी असणारा तरणी किरणी. तरणी किरणी म्हणजे अत्यंत प्रकाशमान असणारी जी किरण, त्या किरणांप्रमाणे त्याचं तेज जे आहे ते विराजित म्हणजे अत्यंत शोभून दिसतं. आमचे हृदयीची श्रीमूर्ती घेऊन विठ्ठल वेशाची म्हणती. आता चाळविशी किती बापा पालटून गे. बाप रखुमा देवरा विठ्ठला तो मजशी का अबोला धरिला. जीवी जीव आहे वरला तो निघोप आहे. म्हणतात वास्तविक आम्ही शास्त्राच्या द्वारा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आमची हृदयीची मूर्ती आम्ही शास्त्रावर श्रद्धा ठेवून आमच्या हृदयामध्ये त्याचं ज्या मूर्तीचं चिंतन करत होतो ते घेऊन विठ्ठल वेशाची बनती. तेच आमचं असणारं जे आत्मस्वरूप किंवा शास्त्रवर्णित स्वरूप सच्चिदानंद स्वरूप त्यांनीच काय केलं? विठ्ठल वेशाची बनती घेऊन विठ्ठल वेशाचं काय केलेलं आहे? खोळ धारण केलेली आहे. आता चाळविशी किती आणि देवा तू आता आम्हाला का चाळवी करतो, का फसवतो? बापा पालटून ये. आता त्याच्यामध्ये तू बदलू नकोस. म्हणजे तू आम्हाला न बदलता ज्या वेशाची बंथी धारण केलेली त्याच वेशात आम्ही ज्याचं हृदयात चिंतन करत होतो साठविला आहे हृदय संपुटी बाहेर दाखोटी मूर्ती उभा ते दर्शन तू आम्हाला दे. बापा पालटून ये. त्याच्यात बदल करू नकोस. बाप रखुमा देवरा विठ्ठला. हे रखुमा देवराच्या कांता असणाऱ्या माझ्या परम पितृस्थानी असणाऱ्या परमात्मन विठ्ठला तो माझ्याशी का अबोला धरला? तो माझ्याबरोबर अबोला का बरं धरला? तो माझ्याशी का बोलत नाही? सुखसंवाद का करत नाही? मला दर्शन का देत नाही? जीवी जीव आहे वरला. माझ्या जीवामध्ये थोडंसं काही जे काही शरीरामध्ये जीवी जीव म्हणजे शरीरामध्ये प्राण, शरीरामध्ये जो काही प्राण आहे माझ्या ठिकाणी जिवंतपणा आहे तो निघोप आहे. म्हणजे जर तू मला भेट दिली नाही तर हा तुझ्या भेटी वाचून हा प्राण देखील ह्या शरीरातून निघून पाहतो. इतकी उत्कट तळमळ मला तुझी कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर चकोर भोगीत असे तैसे तुझे नाम नाही तुझे ठावे. दुसरा बनवी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज. किंवा आबिट गे माये विटेना जवळी आहे परी भेटेना. तृषा लागली या जीवनाते ओढी तैशी तुझी गोडी लागो या जीवा. बाप रखुमा देवर विठ्ठली आवडी गोडी अशी गोडी मिळून गेली अशी माझी इच्छा आहे. म्हणून हे परमात्मन आता तू काही मागं पुढं न पाहता एक वेळ मला भेटी दे असं माऊली म्हणतात. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.